ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सवाची धांदल आज मंदावली। या सोहळ्यात आठवणी मनी घेऊन श्री भक्तांची पावले जड अंतकरणाने मंदिराबाहेर पडली। आज सूर्योदय होता झुंजर मासाची लगबग सुरू झाली। तिळे लावलेली बाजरीची भाकरी आणि लोण्याच्या गोळ्याचा प्रसाद घेऊन भाविकांनी तृप्तीचा ढेकर दिला। झुंजर मासाच्या या कार्यक्रमाने आज खऱ्या अर्थाने श्रींच्या 110व्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली। गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या महोत्सवासाठी आलेले भाविक श्रींच्या समाधी दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला निघाल्याचे पाहायला मिळाले। मानदेशी आवाजसाठी संपादक हफीजा तांबोळी, गोंदवली। जय जय श्री राम, 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 जय जय श्री राम। गेली 11-12 दिवस झाले या ठिकाणी ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज यांचा 110वा पुण्यतिथी महोत्सव अगदी जोमामध्ये सर्वांनी अत्यंत आनंदामध्ये साजरा केलेला आहे। 6 तारखेला सकाळी बरोबर 5:55ला फुलं उधळण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर काल एकादशी झाल्यानंतर आज द्वादशीचा पुण्यपर्व काळ असतो आणि त्या पुण्यपर्व काळामध्ये द्वादशी पंढरपुराहून सुद्धा लोक ज्यावेळी आषाढी यात्रा होते त्यावेळी सकाळी प्रसाद घेऊन मगच आपापल्या घरी जातात। तीच पद्धत या ठिकाणी महाराजांनी पुढे चालू केलेली आहे, कारण महाराज वारकरी संप्रदायातील सुद्धा एक हे होते, त्यामुळं त्यांनी ही प्रथा पूर्वीपासून पाडलेली आहे आणि लोक सकाळी सूर्योदयाच्या अगोदर या ठिकाणी द्वादशी सोडून आपापल्या घरी सगळेजण आनंदाने जात असतात। हा कार्यक्रम गेले 10 दिवस अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आणि ही सगळी सद्गुरूंची आपल्यावरती कृपा दृष्टी आहे, म्हणून हे सगळं घडतंय आणि असंच पुढं आपल्याकडून महाराजांनी सेवा करून घ्यावी ही महाराजांच्या जवळ नम्र प्रार्थना। धन्यवाद।